शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीकरता प्रहारचा आज राज्यभर चक्काजाम आंदोलन सुरू आहे। अमरावती, पुणे, नाशिक, वसई या ठिकाणी प्रहार संघटना आक्रमक झालेली आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करता प्रहारचं हे आंदोलन। वसईमध्ये टायर जाळ्यात सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। अमरावतीमध्ये देखील, अचलपूरमध्ये तीच परिस्थिती, तर तिथं पुण्यात त्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन होतं। नाशिकमध्ये देखील प्रहार संघटना आक्रमक जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे। या सगळ्यावर बच्चू कडूंचं काय म्हणणं आहे पाहूया। आपण पाहतोय बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं जात आहे। चक्काजाम आंदोलन राज्यभरामध्ये। शेतकऱ्यांना कर्जमाफी ही मिळायलाच हवी यासह दिव्यांगांच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक झालेले आहेत आणि याकरता चक्काजाम आंदोलन आज राज्यभर होत आहे। या सगळ्याचा नाशिकमधून आढावा घेतला आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर प्रहार संघटना आक्रमक झालेली आहे। या ठिकाणी जर बघितलं तर मुंबई आग्रा महामार्गावर चक्काजाम आंदोलन हे त्यांनी केलेलं आहे। एकूणच शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे ती माफ करावी अशा पद्धतीची जी मागणी आहे ती खरं तर या आंदोलकांकडून केली जाते। आपण आंदोलकांना विचारूया, कर्जमाफीच्या मुद्द्यावर आक्रमक झालेले आहे, नेमकं काय कारण? मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेच्या अगोदर पोट तिडकीनं पार जोरातून ओरडून सांगितलं, शेतकऱ्यांचं 7/12 कोरा 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 हे आश्वासन दिलं होतं। आज सरकार आल्यापासून हजारो आत्महत्या झालेल्या आहेत शेतकऱ्यांच्या, आणि अजित पवारांनी सुद्धा त्यांच्या वचननाम्यात आहेत, तुम्ही शोधा, घड्याला मतदान केलं तर आम्ही तुम्हाला 7/12 कोरा करू। अजित पवार विसरले, फडणवीस विसरले, म्हणून आम्हाला आज या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा आक्रोश या सरकारपुढे तुमच्या माध्यमातून मांडायचा आहे। जर या आंदोलनातून त्यांनी जर निर्णय घेतला नाही तर पुढील काळात याच्यापेक्षा मोठे आक्रमक आंदोलन करून रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही आंदोलन चालू ठेवणार, ही सरकारला आमचं हे सांगणं आहे। आणि आमचा हक्क आम्ही मिळवणारच, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। एकूणच आपण बघितलं का हे सगळे आक्रमक झालेले आहे। या ठिकाणी जर बघितलं तर शेतकऱ्यांबद्दल वारंवार वादग्रस्त विधाने केले जात आहे। कृषी मंत्री नाशिक जिल्ह्याचेच आहे, कर्जमाफीचा मुद्दा प्रलंबित आहे। नेमकं या आंदोलनाच्या माध्यमातून काय संदेश देणार? या आंदोलनाच्या याच्यातून एकच संदेश देणार आहोत की महाराष्ट्रातला शेतकरी आता जागा होऊन रस्त्यावर उतरतो आहे। कृषी मंत्री ज्या पद्धतीने वर्तन करतायत त्याचा आम्ही निषेध करतो, परंतु मूळ जो विषय आमचा त्याच्यापासून आम्हाला भरकटू नका। कारण महायुती सरकारने सत्तेत येण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू सांगितलं, परंतु आज वर्ष होत आलं कर्जमुक्ती केली नाही। 3 महिन्यामध्ये 763 शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केलेल्या आहेत। याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे। आणि कोणती वाट पाहत आहेत, कोणता मुहूर्त पाहत आहेत की ते तेव्हा शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणार आहेत। म्हणून आमची मागणी आहे की शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, 700 लोकांचा बळी तुम्ही घेतलाय, आता घेऊ नका आणि त्वरित कर्जमुक्ती करा। कारण या महाराष्ट्रात पीक कर्ज शेतकऱ्यांना मिळत नाही, कारण जिल्हा बँकेमध्ये लोक कर्ज भरू शकत नाही आहेत, आणि म्हणून सहकार चळवळ सुद्धा अडचणीमध्ये आणण्याचं काम हे पाप राज्य सरकारचं आहे। म्हणून त्वरित कर्जमुक्तीचा निर्णय घेऊन या महाराष्ट्रातला शेतकरी वाचला पाहिजे आणि सहकार चळवळ सुद्धा वाचली पाहिजे, यासाठी इशारा देण्याकरता आजचं जेलभरो आंदोलन आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।